जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. हे बघा आज दौंडला बघा आमचे आज 2-3 पेशंट आहेत, तर त्यांना मेडिकलला घेऊन जाण्यासाठी आता निघालो बघा. आता ही गाडी या गाडीत चाललो बघा. आता एक आता समाजसेवा ही केलीच पाहिजे. धन्यवाद. बघा इथे हे टॉयलेटची अशी अवस्था आहे बघा. हे पंप आहे, CNG गॅस, आणि इथं हे टॉयलेटला सोय नाही. ही अशी अवस्था आहे बघा. इथं सोय नाही. हे तर आता हे कोणी लक्ष द्यायचं नाही. कोणाला आला अर्जंट तर करायचं काय. हा हे बघा इथं नावरा गॅस पंप आहे बघा. तिथं आता गाडी गॅस भरायला लावली. गॅस भरला आणि एका दिव्यांगाला बघा बाथरूमला जायचे, तर त्या बाथरूमची मी अवस्था बघितली. तर ते दिव्यांग तिथं न्यायचं कसं आणि ते बाथरूमला तिथं काय बाथरूमची अवस्था आहे अशा पंपावर. आणि सगळी पंपावर तर नियमाने बाथरूमची अवस्था पाहिजे, पण तुम्ही ज्या बाथरूम बघा काय पद्धतीचं आहे तिथं. अवस्था चांगल्या माणसाला तिथं बाथरूमला आत जायला जागा नाही. सगळं नुसते अँगलवर जे उभं केलेले, तर ते आत म्हणजे बाहेर आता लघवी करायची कुठं हा प्रश्न पडला. तर म्हणलं आता जाऊ द्या चला. आता म्हणलं ठीक आहे, आता पुढं कुठंतरी एका निवांत ठिकाणी थांबू म्हणलं. तर अशी अवस्था आहे बघा या पंपाची. गॅस पंप संपूर्ण तिथं गाड्याची लाईन, महिलांची सोय नाही, कसलीच सोय नाही तिथं. बाथरूम बाहेरून दिसायला पॉश, पण आतमध्ये काहीच सोय नाही. सगळं कचरा घाण पडलेली बघा सगळी. असे पंपावर यांच्यावर पण जरा थोडं नियंत्रण केलं पाहिजे. मांडवगण मार्गे तांदळी काष्टीनंतर दौंड. तर आता बघा आम्ही आता दौंडला चाललोय पहा. हे तात्या बाबा, हे बाळासाहेब, दौंडला चाललोय बघा दवाखान्यामध्ये. हे आमचे चौधरी. हे बघा आता आम्ही तांदळीवरून काष्टीला आलो बघा. आता इथे हे आता काष्टी गावातून चाललोय आणि नंतर पुढं डायरेक्ट दौंड नगर रोडला लागतो बघा. पुढं दौंड. हा इकडे हे बघा मधून गावातून रोड आहे बघा काष्टी. पुढं नगर दौंड रोड लागल. त्या रोडने डायरेक्ट दौंडला जाणार बघा. हे बघा समोर जातो श्रीगोंदा. इकडे ह्या साईडला बघा नगर, आणि ह्या साईडला बघा दौंड. हे काष्टीचा चौक ह्या दौंड चाललो बघा आता आम्ही सरळ. हे काष्टी सरकारी रुग्णालयात आले बघा. तर आता हे आमचे बाळासाहेब बाबा आणि तारखेनंतर आला. तिथे केस पेपर इथं काढायचं आहे. केस पेपर काढतात. आता केस पेपर काढून मग 2 नंबरला जाऊन मग त्यांचं तपासणी. हे बघा आता दौंडीतलं बघा आता सगळं काम उरकलंय बघा. तर 2 माणसांना, एक माणसाला परत ससूनला जायला सांगितलंय, आणि एक आमचे शेजारी बबनराव यांना बारामतीला जायला सांगितलंय. कारण तिथं म्हणजे फक्त अस्थिव्यंग दौंड याला मध्ये फक्त अस्थिव्यंग आणि डोळ्याचंच होतं, तर बाकीचं ते कानाचं आणि ते होत नाही. तर मग त्यांना म्हणले मग डोळ्याचं इथं तपासलं त्यांनी, पण तो म्हणजे कानाचं करण्यासाठी तुम्हाला तिकडं जावं लागेल दौंडला. तर मग दोन्ही दौंडलाच परत दौंडला करून घ्यायचं असं ठरलं. मग त्या दौंडला सोमवारी जायचं त्यांना घेऊन. आणि दुसरा एक ताराचंद घोरपडे, तर त्याचं मोठं आहे जरा त्याचं, कारण त्याचं ऑपरेशन झालंय, तर त्याला ते सर्टिफिकेट ससूनचं आणायला सांगितलंय. तर म्हणलं मग ससूनला जाऊन ते सर्टिफिकेट घेऊन तिथंच त्याचं काढू सर्टिफिकेट दिव्यांगाचं. तर मग असं ठरलं. आणि दुसरे ते बाळासाहेब सांगपळ होते, तर त्यांचं काय नशीब चांगलं, त्यांचं लगेच सगळं त्यांचं अस्थिव्यंगाचं होतं, तर त्यांचं लगेच त्यांनी झालं, मेडिकल झालं त्यांचं. सगळे फोटो वगैरे काढत तिथं आणि लगेच त्यांना दिलं. त्यांचं आता 15 दिवसात त्यांना ते मग ऑनलाईन सर्टिफिकेट त्यांचं निघन. पण आता या 2 माणसांना परत हेलपाटे मारावं लागतील बारामती पुन्हा. तर हे दिव्यांग सर्टिफिकेट काढणं म्हणजे जर नशिबान झालं तर लगेच होतं, नाही तर त्याला लय फिरावं लागतं. इकडं मशीन नाही, तिकडं हे नाही, चेकिंगला हे ते असं बरंच लफडे असतात.
आणि त्यात हे फार कडक आहे. आणि दौंडला एवढ्याची सुविधा काही लई भारी नाहीये, फक्त तिथं आज तिरंगाचं होतं, पण ते अपलोड झाल्यानंतर परत त्याला द्यायला बराच महिना 2 महिने टाइम लागतो. ते लयच हे. आणि तिथं याशिवाय ते दौंडचं हॉस्पिटल म्हणजे तिथं काही सुविधाच नाहीये. नाही चहा, नाही पाणी, नाही जंगलात हॉस्पिटलाच्या सारखं आहे. तिथं काय रोड आहे का, रस्ता आहे का, काय नाही. तिथं लय दयनीय अवस्था आहे त्या हॉस्पिटलची. आणि तिथं बघा दिव्यांगांचं भरपूर प्रमाणात हाल होतं बघा तिथं. तर याची दखल हॉस्पिटलने घेतली पाहिजे. आणि मोकार. आणि तिथं झेरॉक्स कॉपी काढायचं म्हणलं तर परत दौंड 1-2 किलोमीटर जावं लागतं, ते झेरॉक्स काढून आणावं लागते. आणि ते पायी जायचं आणि यायचं म्हणल्यावर ते काही जमत नाही. आणि दुसरी गोष्ट, तिथं तर काही तिथं महिन्यातून एकच दिवस असतो, शेवटचा शुक्रवार. आणि तो शेवटचा शुक्रवार असतो, आणि त्या शुक्रवारी जर लवकर गेलं तर आहे. आणि ती 1 वाजता डॉक्टर लोक निघून जातात. ते केस पेपर काढणं हे करणं त्याला बराच वेळ तो तपासणं हे ते. आणि जर एखादी झेरॉक्स जर काढायची लागत असेल तर ते परत दौंडला जायचं, पायी माघारी यायचं म्हणल्यावर ते टाइम निघून जातो. आणि मग त्या माणसाला हेलपाटा बसतो. तर तिथं सुविधाच काही नाहीये. असं ते हॉस्पिटल आहे बघा. तर ते शक्यतो दौंडला कोणी जाण्याचा प्रयत्नच करू नये. एक तर मग पर्याय आपल्याला पुणे जिल्ह्याला ससून आहे, दौंड आहे, मंचर आहे, बारामती आहे. बारामती एक चांगलं आहे बघा, तिथं सगळ्या सुविधा आहेत, ससूनला सुविधा आहेत, आणि औंधला पण सुविधा आहेत. तर अशा याचा विचार केला पाहिजे. नाही तर हे निष्कारण तिथं त्या दौंडला हे नाहक दिव्यांगांना त्रास होतो बघा. आणि ते लोक काय व्यवस्थित बोलत नाहीत, काय नाहीत. आणि जास्त आणि जास्त विचारलं तर एक तर आपल्याला माहित नसते, जास्त विचारले की ते उगाच वैतागल्यासारखे वागतात. तर ते चांगलं नाहीये. तर याचा विचार खरं झाला पाहिजे. उगाच दिव्यांग जातो आशेने, बाबा आपलं सर्टिफिकेट मिळालं, आणि त्याचं एक तर जाणं येणं त्याला एक तर जमत नसतं. आणि याच हेलपाटे मारायला लावणं हे चुकीचं काम आहे. आणि एक तर त्यांनी ऑनलाईनवर देऊन टाकलेले सुविधा आहे, तर त्या सुविधा तिथं नाहीच आहे, काहीच नाही सुविधा. हे नुसतं आपलं साधं पाणी प्यायचं होतं, तिथं व्यवस्था नाही. असे हॉस्पिटल आहे ते, रोड नाही, काय नाही तिथं. काय कसलं झेरॉक्सची सुविधा नाही तिथं एक झेरॉक्सची सुविधा उत्पन्न निर्माण करून दिली पाहिजे. काय अडचणी लागल्या तर झेरॉक्स मागतात, हे मागतात, निष्कारण त्रास देतात. तर यास खरंच याच्यावर विचार केला पाहिजे संपूर्ण आरोग्य खात्याने. तर नाही तर ते कॅन्सल करून टाकलं पाहिजे दौंडचं. काही उपयोगाचं नाही बघा, हे लोकांना नाक त्रास आहे. बरं आता फक्त एक जण जर आता 2 साठी आता एकाला ससूनला आहे, एकाला बारामतीला, तर मग ते अवघड आहे प्रश्न आता यांना न्यायचं. आणि ते दिव्यांगाला न्यायचं म्हणजे काय सोपं काम नाही. त्यांना सेपरेट गाडी करून न्यावं लागतं, आणावं लागतं. त्याचा आता खर्च त्याचा येतो 4-5 हजार रुपये एका माणसाला न्यायचं म्हणलं तर. असे 2-2 हेलपाटे मारायचे म्हणल्यावर हे दिव्यांग सर्टिफिकेट नाही काढलेलं काय बरं आहे. तर हे सरकारची मोठी चूक आहे. हे प्रशासनाने याच्यावर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे, असं मी कळकळीची विनंती करतो. आता काही जास्त बोलत नाही, पण आता ते बारामतीला तरी एका याच्यात काम होईना असं मला वाटत नाही. आणि ससूनला तर एका याच्यात काम होतच नाही. ससूनला कमीत कमी 10 बाऱ्या घ्या जावं एकदा काम होतं. हे ससून, त्यामुळं ससून नको म्हणलं. ससून तर एकदम हॉस्पिटल आहे का एखादा कमाईचा कारखाना हेच काही समजत नाही. तिथं तर विचार बोलतच नाही साधं. जा नाही, कागद नाही म्हणलं की विषय नाही. या पुढच्या गुरुवारी, या शुक्रवारी. एका माणसाचं मी दिव्यांग सर्टिफिकेट काढलं, नरवडे म्हणून माणूस आहे, 15 हेलपाटे मारले. तर त्याचे एक हेलपाट्याला 1,500 रुपये खर्च, म्हणजे 20,000 रुपये नुसतं सर्टिफिकेट काढायसाठी गेलं. मग ते लोक वैतागून काय ते सर्टिफिकेट म्हणले 20,000 रुपये एक सर्टिफिकेटला काढायला खर्च करायचा म्हणल्यावर ते सर्टिफिकेट नाही काढलेलं काय वाईट आहे. तर हे दिव्यांगाची हेळसाळपणा चाललेली बघा या सरकार गव्हर्नमेंटची. याचा विचार करा, प्रशासन याचा विचार करा, आणि काहीतरी दिव्यांगांना थोडं त्रास देण्याचं काम जरा कमी करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.